सर, साताऱ्यातील कॅफेंच्यावरती कारवाई आज काहीतरी झालेली आहे समजलं. बरोबर आहे. आज रोजी दुपारी 12:15च्या सुमारास सातारा शहर DB येथे काम करणारे सपोनी माने व त्यांच्या स्टाफला एक गोपनीय माहिती मिळाली की सीझन्स कॅफे म्हणून जे राजलक्ष्मी हॉटेलच्या बाजूला जे थिएटर आहे राजलक्ष्मी थिएटर तिथे, तर विमल एम्पायर म्हणून बिल्डिंग आहे आणि त्या ठिकाणी एक तावरे म्हणून इसम आहेत, त्यांचे सीझन्स कॅफे म्हणून फूड कोर्ट आहे आणि हॉटेल आहे या नावाने त्या ठिकाणी ते दुकान चालवत आहेत आणि त्या ठिकाणी अल्पवयीन मुले आणि मुली हे गैरकृत्य करत आहेत अशी गोपनीय माहिती होती. त्यामुळे DB स्टाफसह त्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या ठिकाणी संबंधित मालकाला सांगून पंचासमक्ष त्या ठिकाणी झडती घेतली असता तिथं अल्पवयीन मुलगा आणि मुलगी आक्षेपार्ह स्थितीत मिळून आले आणि सदरबाबत त्या इस्माला लागलीच विचारणा केली असता सदर इस्माने कुठलेही त्या ठिकाणी सहकार्य केलेलं नाही आहे. त्यामुळे त्याला अधिकच्या चौकशीसाठी पोलीस स्टेशन इथे आणण्यात आलेलं आहे. या ठिकाणी पॉक्सो कलम 12 आणि 17 नुसार सातारा शहर पोलीस ठाणे इथे आम्ही सध्या गुन्हा दाखल करत आहोत. सर, गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव? गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव मंथन तावरे असं आहे व त्याचं वय 26 वर्ष आहे. साताऱ्यामध्ये अशा एकूण किती शॉप्या ज्या आहेत, कॅफे आहेत की त्यांच्यावरती आपण या पुढच्या काळामध्ये एखादा कारवाई? निश्चितच साताऱ्यासारखे जे काही ऐतिहासिक वारसा असलेलं शहर आहे आणि सांस्कृतिक वारसा पण सातारा शहराचा मोठा आहे, जिल्ह्याचा आहे त्याचप्रमाणे, तर या ठिकाणी असे आक्षेपार्ह प्रकार होणं हे निश्चितच स्वीकारार्ह बाब नाही आणि अशा प्रकारांना पोलीस डिपार्टमेंटकडून कुठल्याही पद्धतीने थारा दिला जाणार नाही हे मी या ठिकाणी स्पष्ट करतो. आणि अशा स्थितीत जर कुठले कॅफे असतील काय पोलीस विभागामार्फत एक शोध घेण्यात येईल त्या ठिकाणी आणि संबंधित सातारा शहरातील सुजाण नागरिकांना माझं या ठिकाणी आव्हान आहे की याबाबत आपल्यालाही काही कळत असेल तर निश्चितच 112 नंबर असेल किंवा सातारा शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी किंवा शाहूपुरी असेल या ठिकाणी आपण संपर्क साधावा आणि पोलिसांकडून अशा ज्या काही आपल्याकडून बातम्या मिळतील किंवा पोलिसांनी घेतलेल्या शोध मोहिमेत जे काही आक्षेपार्ह प्रकार या ठिकाणी आढळून येतील त्यावर निश्चितच प्रचलित कायद्याच्या चौकटीमध्ये कठोर कारवाई केली जाईल. सर, दुसरी गोष्ट की बुलेट गाड्या असतील किंवा ज्या काही मोपेड गाड्या आहेत त्याच्यावरती सायलेन्सर आणि जे सायरन ह्या मोठ्या प्रमाणामध्ये साताऱ्यात आढळून येत आहेत, तर त्यांच्यावरती काही कारवाई होणार आपल्याकडून? निश्चित सातारा शहर वाहतूक शाखा आणि सातारा शहर आणि शाहूपुरी पोलीस स्टेशन यांच्याकडून आम्ही लवकरच एक ड्राईव्ह घेत आहोत. त्यामध्ये जे काही आपण म्हणताय मॉडिफाय सायलेन्सर वगैरे वाजवतात, मोठ्याने कर्कश आवाज करणे, मोठ्याने वेगाने गाड्या पळवणे व इतरांच्या जीविताला धोका निर्माण करणारे कृती करणे असे प्रकार काही ठिकाणी दिसून येतात शहरात, तर यावर पण आम्ही निश्चितच लवकरात लवकर कारवाई करू. किती कपडे हे पंचनाम्यात घेतले का? घेतलं 30 लाईट आहे सर. एकच लाईट सगळीकडची पाहून किती कपडे ते? 4 एक वरती 4 खाली 2 3 4 चल प्रशांत, हॅलो. हे काय व्हायरल करू नको आता. कॅमेरा छोटाच आहे. चल चला 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 चल. हॅलो, तुमच्या हिशोबानं देता का काय करता? तुमच्याकडे असणार हे असल्यामुळे आपल्याकडे कुठे येतं.